There's not much to do when all I can is. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा बघा शंभळा माणूस सकाळ सकाळी खाऊन पिऊन मस्त चालली आहे याची पलंगावर मजा. आणि ही राहिली मित्रांनो आपली कॉफी. तर मित्रांनो आता जेवण झालं आहे माझं आणि मी चाललो आहे साईटवर आपल्या. ॲक्च्युली साईट ते करायची संपली, पण तिथलं जे इन्व्हर्टर होतं ना मित्रांनो त्याची सेटिंग करायची बाकी आहे. तर ते सेटिंग करायला चाललो आहे मी आता इन्व्हर्टरची तिथं. मित्रांनो मी आता साईटवरनं चाललो आहे घरी. तर मित्रांनो आता मी ज्यांच्याकडे आलो होतो ना त्यांना असं वाटते की MSCB त्यांचे जे शिल्लक युनिट राहतात त्यांना पैसे भेटते, असा त्यांचा गैरसमज झाला होता ॲक्च्युली. तर मित्रांनो आता या साईटवरनं घरी चाललो आहे मी. काश की मित्रांनो तिथे व्हिडिओ शूटिंग करू शकलो असतो मी. एकदम भारी किस्सा झाला. मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो तो किस्सा काय आहे तो. आजी इथं निवडते मेथीची भाजी. काका करतायत चिकनची भाजी आज. बोल काय आलं. तर मित्रांनो मी आता माझ्या रूममध्ये आलो आहे. जेवण झालं नाही मित्रांनो, अजून बाकी आहे. अजून खूप वेळ आहे जेवणाला आणि अजून वेळ पण काही झाली नाही. हां, तर मी आज दुपारी साईटवर गेलो होतो, तिथला किस्सा सांगायचा होता तुम्हाला. ॲक्च्युली मित्रांनो जे आमचे कस्टमर आहेत सोलरवाले, मीन्स काही त्यांना काय वाटते माहिती आहे का, सोलर लावलं म्हणजे आपल्याला वीज फ्री झाली. आता आपण किती पण वीज वापरू, पण तसं नसते मित्रांनो. आपण जितक्या केवीचा प्लॅन वापरतो मीन्स आपण जितक्या केवीचा प्लॅन लावतो मीन्स 3 केवीचा प्लॅन. तर 3 केवीचा प्लॅन म्हणजे 1 केवी दिवसाला 4 युनिट बनवते, तर म्हणजे 12 युनिट पर डेचा 3 केवीचा प्लॅन बनवतो. पण मग काही कस्टमर मित्रांनो काय करतात, अति यूज करतात. म्हणजे त्यांना कळतच नाही किती यूज करायला पाहिजे, मग त्यांना अशा वेळेस बिलं येतात. आता हा झाला एक पार्ट. असून दुसरा पार्ट असा आहे मित्रांनो की नेट मीटर, डिजिटल मीटर जे आता नवीन मीटर आले वगैरे वगैरे वगैरे, त्याचा MSCB दर महिन्याला 130 रुपये समथिंग. त्या मीटरचं जे त्या मीटरचा जो डिमांड असेल ना मित्रांनो, त्यानुसार MSCB त्यांच्याकडून एक छोटं पेमेंट घेते. मीन्स दर महिन्याला 130 का 140 रुपये असं काहीतरी राहते ते डिमांड. म्हणजे काय आपला नॉर्मली घराचा 0.5चा असतो, काहींचा असतो जसं ज्यांना आवश्यकता असेल तसं डिमांड वाढवला असतो. आता आम्हाला जर का एखाद्याच्या घरी सोलर बसवायचं आहे 3 केवीचं, तर आम्ही 4चा डिमांड काढतो त्याचं, म्हणजे परमिशन घेतो. तर त्यानुसार त्यांना ना एक रक्कम द्यावी लागते. तो लोकांना ती पण नको आहे. लोकांना असं वाटतं सगळं फ्रीज भेटायला पाहिजे. तर मित्रांनो सगळं फ्री नाही आहे, काहीच फ्री नाही आहे या जगात. आपल्याला सगळं द्यावं लागतेच. प्रत्येक गोष्टीत काही ना काही द्यायचं असं, काहीच फ्री भेटत नाही. हा तुम्ही लिमिटमध्ये यूज करा तर खूप चांगले बेनिफिट्स आहेत सोलरचे. तर हा एक किस्सा होता. किस्सा असा आहे की ते मी गेलो होतो तिथं मी तिथे गेलो होतो इन्व्हर्टरची सेटिंग करायला. पण ऑलरेडी तिथं सेटिंग होती. मला जे करायचं होतं ते मी केलं थोडंफार. मीन्स किती वॅट किती युनिट बनत आहे तिथे रोज वगैरे वगैरे. पण त्या लोकांना काही कळतच नव्हतं. मीन्स जे आमचे कस्टमर होते, म्हणजे मेन जे काका होते ना, ते घरी नव्हते. त्यांना सगळं माहिती, पण त्यांचा मुलगा पण चांगला शिकलेला सवरलेला आहे. त्याला काहीच माहिती. त्याचं हेच म्हणणं होतं की मला लाईट बिल नकोच, 130 पण नको. पण ते असं आहे, तिच्या सोलरवाल्यांची काही चूक नसते आणि MSCBची पण चूक नसते. आता MSCB जर काही इतके मीटर फ्रीमध्ये लावते आहे किंवा काही कॉस्ट घेते तुमच्याकडून, तर ऑब्विसली ते द्यावंच लागेल. तर असा किस्सा होता मित्रांनो तो. चला जाऊ आता खाली, बघू काका कशी काय भाजी बनवत आहे. आता तुला कपडे खायला लागला तर कमी होते आहे. सांग इकडे बाय माझ्याकडे. कपडे खातो शहाणे. हा कपडे खातो. दोघी भाज्या लालच होत्या. तर मित्रांनो आता मी आलो आहे माझ्या रूममध्ये आणि आता मित्रांनो 12 वाजले. तर चला मग मी आजच्या ब्लॉगला इथं सेंड करतो. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.